नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलं असणार आहे चॅनलवरती आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न मी इथे सोडवून दाखवलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाबरोबर 4ही पर्यायांचं एक्सप्लेनेशन मी देत असते. म्हणजे जी काही कन्सेप्ट आपल्याला पर्यायांमध्ये प्रश्नांमध्ये विचारलेली आहे ती पूर्ण तुमची क्लिअर होते. एक अभ्यास रिवाइज होतो, उजळणी होते तुमच्या अभ्यासाची. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जात असताना प्रश्न सोडवून बघण्याची प्रॅक्टिस खरंच खूप आवश्यक असते. या प्रॅक्टिसमध्ये चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्याकडनं ती घेऊ शकता. याची कॉस्ट अगदी नॉमिनल आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती माझ्याशी संपर्क करून ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक घेऊ शकता. मराठी आणि इंग्लिश मीडियमसाठी वेगवेगळी क्वेश्चन बँक मी बनवली आहे, कारण की टर्म्स वेगळ्या असतात, कन्सेप्ट जरी तीच असते. तर तुमचे इंग्लिश मीडियमचेही कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही नक्की सांगा ही क्वेश्चन बँक घ्या. यामध्ये 300पेक्षा जास्त प्रश्न आन्सर की सोबत दिलेले आहेत आणि 4 मेगा टेस्ट सुद्धा आहेत ज्या पूर्ण सिलेबसवर आधारित आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जो प्रश्न आपण बघणार आहोत तो 2024च्या प्रश्नपत्रिकेमधनं म्हणजे लास्ट इयरच्याच प्रश्नपत्रिकेमधनं घेतलेला आहे. सहसंबंध ओळखा. ओझोन, स्थितांबर, विमान डॅश. दलांबर, तपांबर, उष्मांबर आणि बाह्यांबर असे 4 पर्याय आहेत. याबद्दल आपण 5वीत असताना शिकलेलो आहे लक्षात तुमच्या? एकदा उजळणी करूया. पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे आवरण दिसून येतात. तपांबर हे सगळ्यात सुरुवातीचं आवरण आहे. हे 13 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर अंतरावर असतं. इथे पृथ्वी लगतची हवा भरपूर गरम असते आणि जसं जसं आपण उंचावर जातो तसं हवा विरळी होते आणि थंडही होते. इथे तपांबरामध्येच जे हवामानाचे बदल असतात म्हणजे बाष्प असतं, ढग, पाऊस, धुकं, वारं, वादळ हे ज्या घटना असतात हवामानाशी संबंधित या तपांबरामध्येच घडतात. इथे आपल्याला आपलं जे विमान उडतं ते तपांबरामध्ये, पॅराशूट तपांबरामध्ये, ढग तयार होण्याची प्रक्रिया तपांबरामध्ये होताना दिसते. अजून पुढे जाऊ आपण, अजून उंचावर जाऊ तेव्हा स्थितांबर असतं. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 किलोमीटर अंतरावर असतं आणि याच्या खालच्या भागामध्ये ओझोन वायूचा थर दिसून येतो. ओझोन वायूमुळे आपलं सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होतं. प्रत्येक सजीवाचं संरक्षण होतं ओझोन वायूच्या मुळे अतिनील किरणांपासून आणि त्याच्यामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी असते आहे. तर ह्या पद्धतीने स्थितांबरामध्ये ओझोन वायू असतो हे लक्षात ठेवा. सहसंबंध ओळखामध्ये त्यांनी ओझोन वायू स्थितांबर दिलेलं आहे आणि विमान कुठे उडत होतं आत्ताच आपण पाहिलं तपांबर त्याचं उत्तर होईल. ठीक आहे, इथे लक्षात. ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते. असेच अजूनही सोडवलेले प्रश्न मी घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा, सबस्क्राईब करा. मराठी मीडियमसाठी या परीक्षेसाठी काम करण्यासाठी मी एकटीच आहे इंटरनेटवरती, तुम्ही सर्च केलं असेल. त्यामुळे चॅनलला नक्की बघत राहा. मी व्हिडिओ पब्लिश करेन, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग. भेटत राहूया. टाटा.